नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नवी मुंबईतील सेक्टर 17 मधील प्लाझा इमारतीची भिंत कोसळली। भिंत कोसळल्याने 8 ते 10 गाड्यांचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही। गाड्यांवर पडलेली भिंत व झाड काढण्याचं काम सध्या सुरू आहे। नवी मुंबईच्या वाशीत भिंत कोसळल्याच्या घटनेत एक व्यक्ती थोडक्यात बचावली। काही सेकंदाच्या अंतराने योग्य वेळी उडी मारल्याने ही व्यक्ती वाचली। या घटनेत वाहनांचं मात्र मोठं नुकसान झालंय। महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट। पुढील 24 तास मुसळधारेचे। गोवा, दक्षिण कोकणसह उत्तर कोकणात अतिमुसळधारेचा इशारा। येत्या 24 तासांसाठी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरला ऑरेंज अलर्ट, तर रायगड, पुणे घाट व सातारा घाटला रेड अलर्ट। नाशिक, उत्तर विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज। अकोल्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं दमदार पुनरागमन। जोरदार पावसामुळे अकोलेकरांना उकाड्यापासून दिलासा। कल्याण डोंबिवलीत पावसाची रिपरिप। काल गुडघाभर पाणी साठल्यानंतर कल्याणचा छत्रपती शिवाजी चौकात पुन्हा पाणी साचायला सुरुवात। वाहन चालकांकडून तारेवरची कसरत। पुणे अहिल्यानगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी। महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी। जेसीबीच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याची वेळ। साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा। मुंबई शहरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगावात आणि अंधेरीत रात्रीपासून रिमझिम पाऊस। कांदिवली परिसरातील पावसाचा टॉप अँगल व्ह्यू समोर। कणकवलीतील 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला। कणकवली आचरा राज्य महामार्गावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प। सिंधुदुर्गातील जाणवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली।